जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जू यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेसा पदभरतीच्या अनुषंगाने जी काही आरक्षणावर केस झालेली आहे, तर त्याची हेरिंगच्या अनुषंगाने आपण अपडेट देत आलो आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही पेसा पदभरतीच्या अनुषंगाने कोर्ट केस झालेली आहे, तर त्या अनुषंगाने बघा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पेसा पदभरतीची जी काही मागील 2 वर्षापासून जी सध्या प्रलंबित केस आहे आणि त्याच्यानुसार जी काही उमेदवार होते, तर त्या उमेदवारांना मानधन स्वरूपात सध्या बघा जी काही जॉब आहे, तर तो जॉब नियुक्ती असेल तर त्या मिळालेल्या आहे। परंतु त्याच्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये देखील जे काही मानधन असेल, तर ते मानधन वेळेवर सध्या बघा मिळत नाही। तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही पेसा पदभरतीच्या अनुषंगाने जी काही हेरिंग आहे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये, तर ती सध्या बघा आजच्या दिवसाला होणार आहे आणि त्या अनुषंगाने जी काही डेट असेल, तर ती डेट देखील आलेली आहे। आता मागची जी काही लिस्टेड झालेली डेट होती, तर ती होती 5/8/2025 कोर्ट नंबर 1 मध्ये होती आणि त्याच्यामध्ये आयटम नंबर बघा 10 नंबरवरती सध्या सुनावणी होत होती। परंतु ह्याच्यामध्ये ज्या काही प्रमुख ज्या तेलंगणा संदर्भात महत्त्वाची केस होती, तर त्या केसवरती या ठिकाणी 5 तारखेला सुनावणी त्याच्यावर होत असल्यामुळे जी काही पेसा पदभरतीच्या अनुषंगाने जी आरक्षणाच्या अनुषंगाने जी केस आहे पेसाची, तर ती सध्या सुनावणीला तिथं येऊ शकली नाही। तसेच बघा मागच्या वेळेला जे काही मेन जजेस आणि त्यांच्यासोबत जे काही संबंधित जे काही 2 बेंचचं जे सध्या बघा जजेसचं बेंचचं ह्या ठिकाणी बघा मागच्या वेळेला होतं, परंतु आताच्या घडीला जे काही बेंच आहे, तर ते 3 जजेसचं असणार आहे आणि पेसा पदभरतीच्या अनुषंगाने जी काही मागच्या सुनावण्या असेल, तर त्या सुनावण्या 3 जजेसचं सध्या बघा बेंच समोर त्या ठिकाणी होणार होत्या आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जी काही आताची महत्त्वाची जी अपडेट आहे, ती अपडेट म्हणजे ह्या ठिकाणी मागची जी सध्या बघा आपण जर बघितलं, तर जी सुनावणी आहे, तर ती सुनावणी 5/8/2025ला होती। त्याच्यामध्ये जो नंबर इथं आलेला होता, तर तो CL नंबर 10 नंबरवरती सध्या सुनावणी होती। परंतु आताच्या घडीला आजच्या दिवसाला जी काही लेटेस्ट अपडेट आहे, ती म्हणजे 12 तारखेला सध्या बघा इथं सुनावणी असणार आहे आणि CL नंबर देखील इथं जनरेट झाला आहे। आता याच्यामध्ये जो काही आयटम नंबर असणार आहे, तर तो 12 नंबरवर जी काही सुनावणी आहे, तर ती असणार आहे आजच्या दिवसाला 12/8/2025ला। आता ह्याच्यामध्ये मागच्या वेळेस ज्या पद्धतीने इथं 2 जजेस होते बरोबर, ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5/8/2025ला ऑनरेबल द चीफ जस्टिस महोदय आणि त्यांच्यासोबत जे काही चीफ जस्टिस होते, तर ते सध्या बघा इथं 2 जजेसचं बेंच होतं। परंतु पेसा पदभरती संदर्भात जे काही 3 जजेसचं बघा बेंच समोर ती सुनावणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने आजच्या दिवसाला 3 जजेसचं जे काही बेंच आहे, तर ते सध्या असणार आहे। इथे तुम्ही बघू शकता जे काही 3 जजेस आहे, तर ते 3 जजेस या ठिकाणी ऑनरेबल द चीफ जस्टिस महोदय, त्यानंतर या ठिकाणी 2 नंबरचे चीफ जस्टिस आणि 3 नंबरचे या ठिकाणी जे काही जस्टिस महोदय आहे, तर ते असणार आहे। हे तिघे जे काही महोदय आहे, तर हे सध्या बघा त्या ठिकाणी पेसाच्या अनुषंगाने नवीन त्या ठिकाणी असणार आहे आणि ह्यांच्यासमोर जी सुनावणी असेल, तर ती सुनावणी मे बी इथं होऊ शकते। आता 12 नंबरवरती सध्या लिस्टेड झालेलं आहे, तर ह्याच्यावरती नेमकी आजच्या दिवसाला कशा पद्धतीने जी काही सुनावणी आहे, तर ते सुनावण्या होऊ शकतात, ते देखील सध्या बघा आपण बघणार आहोत। तर तुम्ही जर ऑनलाईन देखील ज्या सुनावण्या असेल त्या देखील बघू शकतात। त्या अनुषंगाने ज्या काही लिंक आहे, तर त्या लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करतो, तिथं जाऊन तुम्ही जी काही सुनावणी आहे आजच्या सुनावण्या, तर ते तुम्ही बघू शकतात। आता ही जी सुनावणी असेल, तर ही सुनावणी सध्या आजच्या जे काही लिस्टेड झालेला रिपोर्ट आहे, तर त्या रिपोर्टमध्ये देखील पाहायला मिळते। तो रिपोर्ट देखील तुम्हाला दाखवतो। नेमकं जी काही सुनावणी आहे, तर त्या सुनावणीच्या पुढे अजून किती सुनावण्या असणार आहे, तर हा जो काही महत्त्वाचा या ठिकाणी आजच्या दिवसाला ज्या सुनावण्या आहे, तर त्या सुनावणीच्या अनुषंगाने हा रिपोर्ट सध्या इथं जनरेट झाले आहे। आता याच्यामध्ये 12/8/2025ला जवळपास जी काही सुनावणी आहे, तर ती 10:30 वाजता सध्या इथं सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी 3 जे काही जजेस महोदय आहे, तर ते सध्या असणार आहे। स्वतः चीफ जस्टिस महोदय ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे। तर सध्या जी काही सुनावणी असेल, तर ती मे बी ह्या ठिकाणी जर पुढच्या 11 ज्या काही सध्या लिस्टेड झालेल्या केसेस आहे, ह्यांचं जर सुनावणी लवकरात लवकर झाली, तर पुढील जे काही सध्या पेसाच्या अनुषंगाने जी सुनावणी असेल, तर ती सुनावणी इथं होऊ शकते। आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर 12 नंबरवरती सध्या जी काही लिस्टेड झालेली पेसाच्या पदभरतीच्या अनुषंगाने जी आरक्षणावर केस आहे, तर ती केस इथं सध्या झालेली आहे। तर ह्याच्यात आता लिस्टेड म्हणून तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला एक ह्या ठिकाणी अंदाज येईल। तर ह्याच्यात तुम्ही बराच मोठा हा रिपोर्ट आहे आजच्या घडीला जो काही जनरेट झालेला, त्याच्यानुसार
जवळपास पेसाच्या अनुषंगाने लिस्टेड झालेली जी पेसाची केस आहे ती आपण ह्याच्यामध्ये बघूया. तर इथे तुम्ही बघू शकतात ह्या ठिकाणी 12 नंबर जी आहे तर ती सध्या पेसाच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी केस आहे. SLP सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस ह्या ठिकाणी द स्टेट ऑफ महाराष्ट्र. तर सध्या ह्या ठिकाणी जी काही केसची लिस्टेड झालेला जो काही आयटम नंबर आहे 12 नंबर कोर्ट नंबर 1मध्ये सध्या बघा ह्या ठिकाणी असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जी काही सुनावणी अनुषंगाने नेमकी काय अपडेट येते ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्यासाठी आपल्या चॅनलवर कनेक्ट राहा, लाईक करा, शेअर करा. तर महत्त्वाची पेसाच्या अनुषंगाने अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. सुनावणी जी आहे तर ती सध्या बघा ह्या ठिकाणी मे बी होऊ शकते. जर काय सुनावणीच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जो काही नंबर असेल तर तो नंबर जर लागला तर इथं सुनावणी जी असेल प्राथमिक तर ती मे बी होऊ शकते. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची पेसाच्या अनुषंगाने जे काही उमेदवार वाट बघताय तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट होती. तर पुढे ह्या संदर्भात काय घडामोडी घडतील त्या तुम्हाला वेळोवेळी अपडेट देऊ. त्यासाठी चॅनलला जॉईन करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. तसं व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्या लिंक देखील ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले आहे. तर संपूर्ण तुम्ही जॉईन करा म्हणजे तुम्हाला आगामी होणाऱ्या ज्या काही अपडेट असेल त्या वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ. तर सध्या बघूया सुनावणी नेमकी होते आहे किंवा नाही त्या संदर्भात तुम्हाला संध्याकाळपर्यंत अपडेट देऊ. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.